बातमी चंद्रपूरमधून चंद्रपुरातील राजुरामध्ये भाजपने राधेश्याम अडानिया यांना उमेदवार केलं असून माजी आमदार सुभाष घोटे आणि ॲडव्होकेट वामनराव चटप एकत्र आल्यानं या नव्या राजकीय समीकरणाने निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे। तर 3 वेळा राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष असलेले काँग्रेसचे अरुण घोटे हे पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी। काँग्रेसचे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहे अरुण घोटे आपल्या सोबत आहे। त्यांना आपण विचारणार आहोत की या अगोदरही ते नगराध्यक्ष होते, आता पुन्हा नगराध्यक्षासाठी आपलं नशीब आजमावत आहे। अरुण भाऊ, जय महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे। मला एक सांगा की पुन्हा एकदा नगराध्यक्षासाठी काँग्रेस पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे। मी यापूर्वी 3दा नगराध्यक्ष होतो आणि त्या काळामध्ये राजुरा शहराचा मोठ्या प्रमाणात विकास केला। राजुरा शहरातील पाण्याची व्यवस्था असो, आरोग्याची सुविधा असो, स्वच्छता असो आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये राजुरा शहराचं नाव महाराष्ट्र स्तरावर पोहोचवून राजुरा नगरपालिकेचा क्रमांक 1 मध्ये मी नंबर मिळवून दिला। आता पुढच्या दृष्टीने समजा आपण याचा विचार करत असाल तर काही जे कामं उरलेली आहे, जसं आमच्या राज्य सरोवर योजनेअंतर्गत तलावाचं काम आहे, जे आपण चौपाटीसारखं काही केलं आहे, उर्वरित काम तिथं आम्ही बोटिंग वगैरे करणार आहोत। इकोरण्यामुळे सगळं तलाव खराब झाला आहे, काही भाग अतिक्रमित असल्यामुळे कोर्टात प्रकरण सुरू आहे। ते झाल्यावर त्या तलावाला एकदम असं स्वच्छ असं सुंदर असं रूप आम्हाला द्यायचं आहे। स्वच्छ सुंदर राजुरा, हिरवा राजुरा करायचा माझा संकल्प आहे। आपण बघितलं की जे कामाची पावती आहे ते यांना मिळणार आहे, असं काँग्रेसचे जे नगराध्यक्ष उमेदवार आहे अरुण घोटे यांचं म्हणणं आहे। अनवर शेख, राजुरा, चंद्रपूर। भद्रावतीमध्ये काँग्रेसला भाजपतून आयात करून सुनील नामोजवार यांच्यावर विसंवावं लागलंय। तर भाजपनं याआधीच अनिल धानोरकर यांना पक्षात घेतलं होतं। दोन्ही माजी नगराध्यक्ष आहेत। दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची पकड मजबूत असली तरी खरी कसोटी काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि भाजपा आमदार करण देवतळे यांच्यात आहे। 1991 पासून म्हणजे विद्यार्थी दशेपासून मी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आणि नंतर शिवसेनेच्या माध्यमातून या भद्रावती शहराच्या राजकारणामध्ये प्रवेश केला। 1997 ला नगर परिषदेची स्थापना झाली, त्यानंतर 98 ला पहिली नगरपालिकेची निवडणूक झाली, त्यानंतर शिवसेनेच्या ज्या उमेदवार निवडून आले त्याच्यामध्ये पहिला नगराध्यक्ष बनण्याचा मान मला मिळाला। त्या नगराध्यक्षाच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक विकासाची कामं या भद्रावती शहरामध्ये माझ्या माध्यमातून करण्यात आली। त्यानंतर मी 15 वर्ष या नगरपालिकेचा गटनेता म्हणून काम केलेलं आहे।